नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटकीफट होणारं सँडविच करूया की जे पटकन छोट्या आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला करून छानपैकी खाता येईल। आपल्या मैत्रिणींनाही करून देता येईल, घरातल्यांना करून दिलं की त्यांनाही आनंद होतो। अशा पद्धतीने त्यांना चविष्ट असं चांगलं सँडविच करून देऊया। आता मी काय घेतलं, पहिल्यांदा अमूल बटर घेतलेलं आहे। हे अमूल बटर घेतलेलं आहे। ही चटणी करून घेतलेली आहे, टोमॅटो, बटाटा आणि काकडी, आणि हा मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला, पिझ्झा मसाला घेतला तरी चालतो, आणि चाट मसाला, आणि हा आपला मुख्य म्हणजे ब्रेड। हे सगळं साहित्य घेतले। आता ह्या चटणीमध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे, डाळ, लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची, थोडी साखर आणि जिरे हे सगळं मिक्स केलेलं आहे, आणि अशा घट्ट पद्धतीने ती चटणी करून घेतलेली। ह्याला खास ही अशी ह्याच्यात पुदिना वगैरे घातला तरी चालतो, पण नसला तरी चालतो, पण ह्याच्यामध्ये खास डाळ आणि शेंगदाणे घालायचे, म्हणजे मग ती व्यवस्थित आपली सँडविचची चटणी होते तयार। आता मी करून दाखवते। पहिला ब्रेड एकदा घेतलेला आहे स्लाइस मी कडेचे कोपरे काढणार नाहीयेत, कारण ते तसेच व्यवस्थित आहेत म्हणून मी नाही घेणार करणार। बटर पूर्णपणे व्यवस्थित लावून घ्यायचे, ते सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे। काढायला काय तर घट्ट असतं ना आपलं फ्रीज मधलं, ते थोडं वेळ बाहेर काढून ठेवायचं, होते पातळ नाही तर आहेच आपला गॅस लावायचा आणि पातळ करायचं थोडंसं। अशा पद्धतीने बघा सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे, कोपरा त्याचा स्प्रेड करायचा, म्हणजे त्याची चव छान लागते। आता दुसरा स्लाइस घेतलेला आहे मी, त्याला चटणी लावून घेते। चटणी नेहमीपेक्षा जरा घट्ट करायची, म्हणजे मग ते जे स्लाइस आहेत ते ओले पचपचित होत नाही। जर नेहमीपेक्षा पातळ जर अशी केली की ओले पचपचित होतात आणि ते कापता येत नाही, खाता येत नाही नीट व्यवस्थित। बघा स्प्रेड होते, जरी घट्ट असली ना तरी ती स्प्रेड सगळीकडे होती, आणि संपूर्ण असं लावून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला आपण काय करणार आहे, सुरुवातीला मी आधी बटाटे मोठे स्लाइस आहेत ना म्हणून मग ते ठेवणार आहे। हे 2 ठेवलेले आहेत। ते टोमॅटोचे पण थोडे मोठे स्लाइस आहेत म्हणून ते ठेवून घेणार। त्याला क्रमवार सुद्धा लावावं लागतं बरं का। मोठे स्लाइस असतात ते खाली घ्यायचे, आणि लहान असतात काकडीचे वगैरे किंवा कांद्याचे ते वर घेतात। आता हे छोटे स्लाइस झाले। काकडीचे जरा जास्त ठेवायचे कारण ते लहान असतात, असे ठेवले। आता मी ह्याच्यावरती हा चाट मसाला टाकणार आहे। छान सगळीकडे पसरवून घ्यायचा, छान लागतो अगदी। थोडंसं खारट असतं ना, त्यामुळे मीठ नाही टाकलं तरी चालतंय। आणि हा पिझ्झा मसाला आहे, नसला नका टाकू, असला तर टाका। आता हा स्लाइस मी ह्याच्यावर येणार आहे, असं दाबायचा तो थोडा, दाबून घ्यायचा, आणि हा धरताना हा असा सुरी घेऊन खाली असे घ्यायचंय आणि तो कापून घ्यायचा आहे। हे बघा अजिबात तो विस्कटत नाही, खराब होत नाही, पुन्हा तसंच करायचंय। आता काय झालेलं हे कापलेलं आहे, त्यामुळे हे पटकन विस्कटायची शक्यता असते, त्यामुळे हे आणि सुरी तिरकी धरायची वरचे वर। हे बघा कुठेही विस्कटले नाही, आणि मस्तपैकी त्याच्या वड्या पडलेल्या आहेत। मला दाखवते तुम्हाला, हे बघा किती छान झालेलं आहे। आता ह्याच्यावर तुम्ही सॉस नाही तर मेयोनीज टाकून खाऊ शकता। दाखवते तुम्हाला मी कसं करायचं आहे ते। मी ह्याच्यावर सॉस घालून दाखवते तुम्हाला। हे बघा आता मी ह्याच्यावरती सॉस घेते, हळूच पाहिजे तेवढाच घ्यायचा, नसला आवडत तर नाही घ्यायचा, पण सॉस मी चव त्याची छान लागते, मस्त लागते। हे बघा हे आतल्या बाजूला दाखवते तुम्हाला, किती छान झालेला आहे, दिसतोय का आतल्या बाजूला व्यवस्थित छान, आणि तुकडे छान पडले, वड्या त्याच्या छान। अशा मस्त मस्त पदार्थ करा, खा, घरातल्यांना आनंदी ठेवा, आणि बाहेरच्या येणाऱ्यांना सुद्धा खायला घालून आनंदी ठेवा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करा।